नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण व्हेज पुलावाची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 1 वाटी सुरती कोलम तांदूळ घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकतात। आता आपण हे तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। आता आपण हे तांदूळ धुवून घेतले आहे। आपण आता यात 1 ग्लास पाणी टाकून हे तांदूळ 15 मिनिटे भिजण्यासाठी ठेवून देऊ। आता येथे मी गॅसवर कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 टीस्पून मोहरी चांगल्या प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यात आपण 1 टीस्पून जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 2 तेजपान, एक अर्धा दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 4 ते 5 लवंग, 1 वेलची, आता आपण यात 2 मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे टाकून घेऊ। 2 मिरच्या। आता आपण कांद्याला चांगल्या प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपण यात अर्धा वाटी बीन्स, एक बटाटा, अर्धा वाटी फ्लावर, अर्धा वाटी टोमॅटो। आता आपण या भाज्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यात 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला व अर्धी वाटी दही टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यात 15 मिनिटे भिजवून घेतलेले तांदूळ टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यात चवीपुरते मीठ, ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले, आता आपण त्याच वाटीने 1 वाटी गरम पाणी यात टाकून घेऊ। पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून कुकरचे झाकण लावून घेऊ। आता आपण कुकरची 1 शिट्टी करून गॅस बंद करून घेऊ। आता आपला कुकर चांगल्या प्रकारे गार झाला आहे। आपण आता कुकरचे झाकण काढून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व त्यावर कोथिंबीर टाकून घेऊ।
जर झटपट होणाऱ्या व्हेज पुलाव्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.